हॅलो वनिकर्स, माझ्यासोबत आहेत वनी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे सदस्यगण. पूर्ण महाराष्ट्रातील कृषी केंद्र बंद आहेत व त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया. भूषण भाऊ, तुमच्या काय मागण्या आहेत? आज दिनांक 27 पासनं मावदा म्हणजे महाराष्ट्र डीलर असोसिएशननी पूर्ण महाराष्ट्र आणि आज एडा म्हणजे पूर्ण ऑल इंडिया असोसिएशननी पूर्ण आजच्या दिवशी एक दिवसीय बंद पुकारलेला आहे. या पुकारलेल्याचा पूर्ण अर्थ असा असतो की आमच्या पूर्ण मागण्या ह्या प्रलंबित आहे. 4 ते 5 वर्षापासून पाठपुरावा घेऊनही त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहे. त्याच्यामुळे हा बंद पुकारलेला आहे. त्याच्या मुख्य मागण्यांमध्ये खताचा रासायनिक खताचा जो सप्लाय होतो त्याच्यामध्ये लिंकिंगचा पुरवठा केला जातो, जो की नाहरकत आहे आणि तो बंद केला पाहिजे. एस-टी-बी-टीचा बाजूच्या राज्यातून एस-टी-बी-टीचा सप्लाय खूप होतो, त्याचाही बंद झाले पाहिजे. रासायनिक औषधी, रासायनिक इन्सेक्टिसाइड ह्या अनऑथोराइज बाजूच्या राज्यातून येतात, त्याचा पूर्णपणे बंद झाला पाहिजे. आणि FOR पद्धतीने खत सप्लाय झाला पाहिजे. अशा इतर खूप साऱ्या मागण्या आमच्या आहे. आणि साथी पोर्टल बियाण्यासाठी आता लागू करण्यात येणार आहे. तो साथी पोर्टल नाहरकत आहे, तो फक्त कंपनी उत्पादकापुरतीच निगडीत राहावा, याच्यासाठी आमच्या मागण्या आहे. तरी या बंदसाठी आम्ही पुकारलेला आहे. कृषी विभागांना आणि या क्षेत्राची कृषी खात्याला आमची निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनार्थ आमचे काही मागण्या पूर्ण होतील याचीच अपेक्षा आम्ही करतो आहे. कृषी व्यवसायासोबत शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्यान संबंध असल्या आहे, तरी आम्ही त्यांच्यापासून त्यांचं नुकसान व्हावं नाही आणि त्यांनाच होणारा त्रास बंद व्हावा यासाठी जबरदस्तीने लिंकिंग जे होत आहे कंपन्या, ते बंद करण्यासाठी हा संप स्वीकारला आहे. बरं, यामागे कारणीभूत कोण वाटत आहे? म्हणजे सरकार, राज्य सरकार आहे की कंपनी आहे? प्रशासनाचं धोरण, कंपनीचं धोरण. आमचं सगळ्यात महत्त्वाची अजून एक मागणी आहे की जसे सगळे कृषी विक्रेता बियाणे, खते आणि कीटकनाशके हे सगळे आपापल्या दुकानात विक्रीसाठी ठेवतात. हे ठेवत असताना याचं शॅम्पलिंग होते. बऱ्याचदा एखाद्या कंपनीचं शॅम्पलिंग फेल आलं तर त्याला दुकानदाराला सुद्धा ते जिम्मेदार पकडले जाते. आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही मीडिएटर आहोत, आम्ही सीलबंद माल विकतो. हे विकत असताना समजा एखाद्या कुठल्या कंपनीचं मटेरियल जर सॅम्पल जर फेल आलं तर त्याला जिम्मेदार ते कंपनीला पकडावं. आम्हाला फक्त एक मीडिएटर म्हणून त्यांनी ठेवावं आणि विक्रेत्यावर कुठलाही गुन्हा दाखल व्हायला नको अशा परिस्थितीत. लिंकिंगचा प्रकार जो अतिरेक झालेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे आमच्या कृषी व्यवसायाबद्दल दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. आम्हाला त्या रोषाला बळी पडावं लागतं. म्हणून आम्ही याविरुद्ध या लिंकिंगबद्दल, मेजर रासायनिक खताच्या लिंकिंगबद्दल आम्ही हा बंद पुकारलेला आहे. त्याच्या लिंकिंग हे बोलासाठी खूप सोपं आहे, पण लिंकिंगमध्ये 10 टन जर तुम्हाला 20-20-13 आलं, त्याच्यासोबत 5 टन सल्फर घ्यायला लावतात. न खपणारा ॲटम तो सोबत जबरदस्तीने देणे, हे एक प्रकारे लिंकिंग. खपणारा ॲटम सोबत न खपणारा ॲटम जबरदस्तीने दिल्या जाणे. म्हणजे सपोज 10 टन युरिया आला, तो होतो 60,000 आणि त्याच्यासोबत तुम्हाला लिंकिंग दिल्या जाईल 80,000 ते 90,000. म्हणजे आम्हाला त्याच्यापेक्षा डबल. आणि लिंकिंग खपत नाही. लिंकिंग खपायला कमीत कमी 1 वर्ष पूर्ण लागतं. ते जागेवर एक्सपायर होतं, मटेरियल डॅमेज होऊन जातं आणि त्याची क्वालिटी मग खूप डॅमेज होते. ते आम्हाला घरच्या शेतात फेकून द्यावं लागते कधी कधी. म्हणजे लिंकिंग कंपन्याकडून जास्त येते की राज्य सरकारकडे त्यांना समर्थन आहे? कंपनी, या सर्व प्रायव्हेट कंपन्याकडून लिंकिंग सर्वात जास्त येते. त्याच्यामध्ये कोरोमंडल आहे, सर्वच कंपन्या आहे, असं कोणी सुटलं नाहीये. आणि न खपणारे पदार्थ म्हणजे गरज असलेले माल तो विक्रेत्यांच्या माथी मारणे, गरज नसलेले पदार्थ दुकानदारामार्फत शेतकऱ्यापर्यंत माथी मारणे, हे आहे लिंकिंग. शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही. सर, त्याचा फायदा कोणालाच नाहीये. त्याचा फायदा फक्त कंपनी प्रतिनिधीला आहे आणि कंपनीच्या मोठ्या बसलेल्या. सरकारचं काही बंधन नाही का यांच्यावर? काही तुम्ही कशाला त्रास देता विक्रेत्यांना, शेतकऱ्यांना? कारण लिंकिंग म्हटलं तर पैसा गुंतून राहतो ना वर्षानुवर्ष. मग सरकारचं जर बंधन असतं तर एवढं सर्व झालंच नसतं. सरकारचे बंधनं जुमावून हे लोक काम करतात. आणि हे प्रोडक्शन जर युरिया, DAP हे जर व्यवस्थित दिलं तर शेतकऱ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण यांच्याकडून सप्लाय कमी असतो, युरिया DAP सोबत हे घ्या ते घ्या, आणि त्याचा फायदा हे घेतात. त्याच्यामुळे आम्ही युरिया तर विकून राहिलो आहे, पण हे DAP पाठवत नाही. DAP 1350 MRP आहे, पाठवतच नाही. मग शेतकऱ्यांना कसं मिळेल DAP? आम्हाला सांगतात 5 बॅग युरिया द्या, 5 बॅग DAP द्या. आज पाणी पडल्यावर शेतात माल कसा जाणार आहे? ज्यांचे रोडवर शेत आहे तिथे चालला जाईल, पण ज्याचे शेत रोडच्या मागे आहे 90% लोकांना खतच भेटत नाही. मग पांदन रस्ते आहे, कोणते रस्ते बनलेले आहे सांगा ना, कशी गाडी जाणार? दिनांक 22 की 23 तारखेला आम्हाला आमच्या
आढावा बैठकीमध्ये प्रशासनाकडून एक माहिती देण्यात आली की प्रति शेतकरी एका आधार कार्डवर 5 बॅग युरिया आणि 5 बॅग DAP देण्यात यावं. आता एखाद्या शेतकऱ्याकडे 40 एकर जमीन आहे, ते जर 5 बॅग DAP आणि 5 बॅग युरियामध्ये त्याचं काम कसं भागणार? आधार कार्डवर हे सगळं मटेरियल घ्यावं लागतात. मग त्याला नाईलाज असतो, त्याच्या परिवारातले लोक आणावं लागत आहे. आता एखाद्याला 50, 60, 100 बॅग जर पाहिजे असणार तर त्यांनी त्या 100 बॅग घ्यायच्या कशा? हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न आज शेतकऱ्यासाठी उद्भवला आहे. भविष्यात आमचं जेव्हा किंवा हे बेमुदत आंदोलन थांबेल, तेव्हा शेतकरी जेव्हा माल घ्यायसाठी इथं फिरेल वणीमध्ये प्रत्येक कृषी केंद्रात, तर तेव्हा त्याला या अडचणीचा खूप मोठा सामना करावा लागणार आहे. यावर सुद्धा प्रशासनाने कुठेतरी विचार करून त्याच्या सातबाऱ्यानुसार, त्याच्या पेरवीनुसार तरी किमान त्याला युरिया आणि DAP उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करते. त्यांच्या अडचणीसाठीच ते सगळं बंद ठेवलं ना आम्ही. त्यांना भविष्यात जे उद्या जे अडचणी येणार आहेत, 5 बॅग युरिया, 5 बॅग DAP, ते कुठंतरी ते अडचणीतून दूर करावं, त्यासाठीच हा आमचा संप आहे. आम्ही जे करतोय हे आज शेतकऱ्यासाठीच करतोय.